फक्त आरडाओरडा करत असतो. आपण ऐकूया ना, ऐकाय का? मी तुम्हाला सांगतो, ऐकून घ्या. अहो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, हेमंत देसाई तुम्ही तरी शांत राहा, तुम्ही तरी शांत राहा. ऐका ऐका, शांत राहा. तुमच्या नेत्यानं मला बोलायला द्यायचंय. ऐकून घ्या. मराठीचं समर्जित का, पावजीत का, लाखोला देऊ नका. एक ऐका, पुन्हा एकदा सांगतो की देसाई साहेब जे म्हणतात की तुम्ही आरडाओरड करता. जर आरडाओरड आम्ही फक्त नुसती आरडाओरड करत असतो तर आम्हाला ज्या संख्येनं लोकांनी मतदान केलंय, तुम्हाला काय वाटतं लोक आरडाओरड संपलं का? आता कार्यक्रम आपण शांत राहा. मी असं म्हणतोय, आरडाओरड करता आणि त्याच्यामधनं मी पुन्हा सांगतो, तुम्ही फक्त आरडाओरड नाही, आरडाओरड करता, बाकी अनेक गोष्टी करता. विधानसभेमध्ये तुम्ही काय केलं काल? नाही, आता पुन्हा एकदा ऐका, नको सुरू करा. शेवटचा मुद्दा असा, तुम्ही बोला ना, एक जगाची बोला. देसाई तुम्ही त्याच्याशी वाद घालू नका. तुम्ही बोला तुमचा मुद्दा, मला कार्यक्रम संपायचे. असं म्हणतोय की मराठी संबंधी भाषेसंबंधी विधायक गोष्टी करायला पाहिजे. विधायक गोष्टी अनेक संस्था आणि संघटना करतायत, तुम्हीच फक्त काही मराठीसाठी करताय असं नाही. अरे त्यांना चिडल्या नाही, काय चिडाल करा तुम्ही सगळे. ते चिडले तरी चालेल, माझं याचं वाढू नका. आपण शांतता, मी महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित करतो, मी या स्टुडिओत शांतता प्रस्थापित करतो. शांत राहा, शांत राहा. सगळे बापासारखे थंड होते देसाई साहेब. अहो, बोललात की तुम्ही राम कदम, मला माफ करा, मला माफ करा. मी कार्यक्रम संपवतोय. मला अतुल सरपोतरांना बोलायला द्यायचं होतं, पण या सगळ्या वादात त्यांची वेळ सुद्धा आणलेली आहे. राम कदम यांनी त्यांनी मनसेची बाजू मांडलेली. मी शेवटी एवढीच विनंती करेन, मराठीवर आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे, पण मराठीसाठी आपण एकमेकाचे गडे नको धरूया, भांडू नकोया. मराठीचं समर्गित गाऊया, भावगीत गाऊया, मराठी कविता म्हणूया, पण मराठी माणसाची संस्कृती जी आहे ती प्रगल्भ आहे हे सिद्ध करूया. शेवटी पुन्हा एकदा आपला प्रश्न देतो, मनसे आमदारांना दिलेली शिक्षा कमी करावी का? अजूनही 95% लोक म्हणतायत होय कमी करावी. राम कदम समाधान माना यामध्ये. मी शेवटी एवढंच सांगतोय, मनसेच्या आमदारांनी विधानसभा सभेच्या सभागृहामध्ये दिलगिरी व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यांचे नेते अतुल सरपोतदार तसं म्हणाले, तसं जर केलं तर खरोखरच विधानसभेने मोठं मन करून त्यांची शिक्षा कमी करायला हवी आणि त्यांनी सुद्धा भविष्यकाळात लढताना विधानसभेची जी संसदीय आयुक्त आहे ती वापरण्याचा विचार केला पाहिजे.